नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी दामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही तुमच्या बॉक्समध्ये टाका, म्हणजे मला जरा समाधान वाटेल। सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्रोते हो, आज वैशाख, कार्तिक आणि चैत्र आणि वैशाख महिना, चैत्र आणि वैशाख महिना आणि मार्गशीर्ष महिना हे श्रीकृष्णाचे महिने आहेत। श्रीकृष्ण म्हणतो मीच आहे तो, मीच आहे तो, मीच आहे तो। म्हणजे श्रावण एक माहीत आहे, मार्गशीर्ष मीच आहे, चैत्र महिना मीच आहे आणि मार्गशीर्षसुद्धा महिना मीच आहे। त्याचा एक श्लोक ऐकूया आपण। आधी पहिल्यांदा आपण पूर्णमदं म्हणूया। ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णमदंपुते पूर्णतयं पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। परत आता तो काय म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत की मी कोण आहे, तर मी सर्वच आहे। ह्या सर्व पृष्ठीवरती आत्ता जे चैत्र आणि वैशाख महिना आहेत ते मीच आहे, मार्गशीर्ष महिना मीच आहे, असं ते ठासून सांगतायत। ते ऐकू आपण। ब्रह्मां तथा साम्यं गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षं ऋतूनामा कुसुमाकरो। गायन करण्यात योग्य वेदांमध्ये मी ब्रह्मसाम आहे आणि छंदामध्ये गायत्री आहे, गायत्री छंद। त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूतील वसंत ऋतू मीच आहे, असे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत। कोणाला? आपल्याला सर्वांना आणि युधिष्ठिराला आणि सर्व त्याच्या सख्यांना। आणि मग आपल्याला सुद्धा इतका आनंद होतो की चैत्र आणि महिना आणि चैत्र महिना आणखी मार्गशीर्ष महिना होऊन गेलेला आहे, पण त्यावेळेला सुद्धा खूप सगळीकडे सृष्टी आनंद देत असते। आता चैत्र आणखी वैशाख, चैत्र महिना संपत आलेला आहे, पण आपण बघतो की सगळी जुनी झाडाची पानं गळून पडल्यानंतर चैत्र महिना आल्यानंतर सगळी पालवी इतकी फुटते, आणि नुसतीच पालवी नव्हे तर सगळी झाडं फुलाने आणि फळांनी बहरलेली असतात। अनेक प्रकारची फुलं, अनेक प्रकारची फळं, सगळीकडे सगळी सृष्टी अतिशय आनंदात असते। आणि त्यावेळेला आपण हे आनंद करीत असतो। आपण काय आनंद करीत असतो, तर आपल्याला आधी असं वाटतं, आपण पहिल्यांदा सहज म्हणतो आला रे आला, काय आला? वसंत ऋतू आला, आला वसंत राजा, आला आला ग बाई आला, चला ग बाई चला तयाला हसवू रिझवू चला। त्या वसंत ऋतूला पण हसवूया, रिझवूया, मजा करूया, आपणही त्याच्याबरोबर मजा करूया। आणि श्रीकृष्ण भगवान तेच सांगतायत की वसंत मीच आहे, त्याच्यानंतर ऋतू मीच आहे, मार्गशीर्ष मीच आहे, चैत्र मीच आहे। हे कुठे माहिती लक्षात ठेवा, गीतेचा 10वा अध्याय त्याच्यातली एक ओवी आहे, त्याच्यात हे स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःचं महात्म्य सांगतायत की सर्व काही मीच आहे। गीतेतला 10वा अध्याय तुम्ही उघडून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता हे सगळं बहरलेलं जे आहे सृष्टीचं सौंदर्य, त्याच्यामध्ये फळं, फुलं, पक्षी, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना रंगाचे पक्षी, अनेक आवाज काढणारे पक्षी, बाकी जमिनीवरनं फिरणारे इतर प्राणी, हे सगळं कसे आनंदी आनंद असतात। पण वातावरणच इतकं चांगलं असतं की सगळ्यांना अतिशय आनंद झालेला असतो। फळं फुलं तर प्रत्येक झाडाला एक ना एक फळ असतं, कोणत्या प्रकारचं असतं, खाणारी असतात न। बोरंसुद्धा किंवा भोकरं म्हणतात, भोकरं ही चिकाची असतात, त्या भोकरापासून आपण गोंद तयार करतो। अशी कितीतरी झाडं आहेत की त्याचा विनियोग खाण्यासाठी नाही पण उपयोगासाठी केला जातो। आंबे, चिंच, आवळे, सगळ्या प्रकारची फळं, भाज्या, सगळीकडे अतिशय आनंद असतो। फळं आणि फुलं आपण आता ह्या वैशाख महिन्यामध्ये, चैत्र महिन्यामध्ये हळद कुंकू करतो। आपण मूळ वर्षावरती येऊया, हळद कुंकू करतो। त्या हळद कुंकवाच्या वेळेला स्वर्गामध्ये पहिल्यांदा हळद कुंकू कोणी केलं असेल, तर लक्ष्मीने, लक्ष्मी मातेने वैशाख महिन्यामध्ये हळद कुंकू करायचं ठरवलं। सगळ्यांना त्यांच्या वाहनावरनं आमंत्रण करण्यात आलं। आमंत्रण करायलाच 15 दिवस लागले। आमंत्रण पोचल्यानंतर
मग या वैकुंठामध्ये हळद कुंकवाची तयारी सुरू झाली. हळद कुंकवाची तयारी सुरू झाल्यानंतर त्या सगळ्या सहचारिणी, तिच्या सेविका यांनी संपूर्ण वैकुंठ अतिशय सुंदर निनादून सोडलो. आवाज, सुंदर फुलं, फळं, सुगंधी वास, सगळीकडे कसा आनंदी आनंद. आणि आता आपल्याला लक्ष्मीबाईंकडे हळद कुंकवाला जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक देवी विचार करतायत की आपण साडी कोणती नेसायची, दागिने कोणते घालायचे, कसं सजायचं, कसं नटायचं, हे सगळ्या विचार करतायत. आणि आपापल्या साड्या कपाटातनं काढतायत, आपण काढतो तशा, छान दिसेल का, मग त्याला मॅचिंग काय, अमुक तमुक, हे सगळं गमतीदार तिथे चाललेलं असतं. आता आमंत्रण पोचलेलं आहे सगळ्यांना, इकडे जोरात तयारी चाललेली आहे. आणि म्हणता म्हणता एक दिवस हळद कुंकवाचा उजाडला. एक एक भगिनी, एक एक देवता या वैकुंठाच्या द्वाराशी येऊन पोचलेली आहे. त्या द्वाराशी काय, हत्तीच्या सोंडावरून सुगंधांचं पाणी, हत्तीच्या सोंडेतून सुगंधाचं पाणी येणाऱ्यांना, अत्तराचं पाणी, कारण त्यांचं स्वागत हे झालं पाहिजे ना. पाय धुवायला तिथे सेविका पाय धुवून पुसून त्याला हळद आणि कुंकू लावून नमस्कार करून त्यांना आत प्रवेश. प्रत्येक आणि म्हणता प्रत्येकाच्या जागा नावं लिहिलेली, प्रत्येक लक्ष्मी कुठे बसणार, सरस्वती कुठे बसणार, पार्वती कुठे बसणार आणि इतर सगळ्या देवता कुठे कुठे बसणार, हे सगळं नियोजन एकदम उत्तम केलेलं होतं की तिथे काहीही कमी पडणार नाही. आल्यानंतर प्रत्येकीला सरबताचं उत्तम असं पेय, पनो किंवा काय असेल ते प्रत्येकीला ग्लासातून ते सगळे सेविकाने दिल्यानंतर बसा, आराम करा, असं प्रत्यक्ष लक्ष्मी देवी त्यांना सांगते. आणि सगळेजण गप्पा मारतायत, सगळा आनंद चालला आहे. आता हळदी कुंकवाची तयारी झालेली आहे. हळद कुंकू, खिरापोत, पनो, आंब्याची डाळ, त्याच्यानंतर रोट्या भरायला काय असेल ते, असं साधं संगीत, सगळी तयारी झालेली आहे. आणि लक्ष्मी देवी त्यांच्याजवळ गप्पा मारीत बसलेली आहे. लक्ष्मी म्हणजे काय हो, लक्ष्मी ती, तिचं वैभव काय आणि सगळं काय, वैकुंठ सगळा दिव्याने सगळीकडे चमचम चमचम करीत होता. काही देवांना असं वाटत होतं की अरे फार भाग्य आहे लक्ष्मीचं, वगैरे वगैरे, ते आपण सोडून देऊया. आणि अशा प्रकारे हळदी कुंकवाची सगळी तयारी यायला लागलेली आहे. बराच वेळ झाला, तास झाला, अर्धा तास झाला, जवळजवळ पाऊण तास झाला. पार्वती माता अजून आली नाही आहे. का बरं आली नसेल ती पार्वती माता? सगळीजण तिची वाट बघतात. सरस्वती तो, अगं अजून पार्वती कशी नाही आली, आमंत्रण केलंयस ना तिला, अशा असतात ना. इथे सुद्धा आपल्या इथे बायका अशा असतात, हो अगं केलंय, येईल ना ती, लांब आहे ना, नंदीवरून, प्रत्येकजण आपापल्या वाहनावरनं आलं आहे, तशी ती पण आपल्या नंदीवरनं येणार. त्यामुळे तिला सगळं आवरून सावरून यायला लागला, वेळ लागणार आहे. थांबा ना, आज काय आपलाच दिवस आहे हो बायकांचा, बसा जरा, कशाला घाई करताय. सरस्वतीची जास्त टूरटूर चालली होती, कारण सरस्वतीने पार्वती आणि लक्ष्मी मजेशीर होत्या ना ती जरा, तर लक्षात आलं असेल तुमच्या. तर ती सरस्वती साचून अजून पार्वती आली नाही, अजून पार्वती आली नाही. पण पार्वतीच्याकडे काय झालं होतं ते ऐका. पार्वती आपल्या साड्या बिड्या शोधत होती, पण तिला काही मनासारखी एकही साडी चांगली दिसत नव्हती. ती म्हणाली शेवटी, मी काय मेकअप करू, कसं जाऊ, मी नाहीच जाते आता हळदी कुंकवाला. आणि ती जराशी रुसून बसली होती. पतिदेव तिथे सांगतात, भगवान शिव काय झालं गं, अहो बघा ना, मला साडी पण नाही, काय पण नाही, मी त्या सगळ्या इतक्या नटून थटून आल्या ती, आणि मी अशी कशी जाऊ, मी नाही जात हळदी कुंकवाला, मला नाही चालणार असं, मी नाही जाणार. थांब जरा, मी सांगतो तसं कर. तू पूर्णपणे तुझ्या मनासारखी तयार हो, तुझी आवडती साडी नाही, वेणीचं काय करायचं आहे, आंबाडा करायचा आहे, काय करायचं आहे काय आहेत तेवढेच तू दागिने घाल, जास्त नको घालू, तुला असतील तेवढे घाल, नसतील तर घालू नको. आणि सगळी तयारी झाली की तू इथे ये. बरं म्हणाली, येते. काय होणार आहे कोणाला माहिती. सगळी तयारी झाली, साडी बिडी नेसून छानपैकी तयार झाली पार्वती. नंदी तयार झालेला आहे तिकडे, नंदीवरून जायचं ना. बराच वेळ झाला, अजून पार्वती आली नाही, अजून पार्वती आली नाही.
सरस्वतीची सारखी बडबड चालू झालेली होती. अहो थांबा हो जरा, येतील ना वंश, त्यांना थोडा उशीर झाला असेल, काहीतरी निघालं असेल काम त्यांचं, असं ती आपली लक्ष्मी समजून म्हणते. कारण पार्वती आणि लक्ष्मी या नंदा भावजय आहे. तुमचं नातं तुम्हाला माहिती असेल, विष्णू आणि शंकराचं काय ते वैकुंठ चतुर्दशीला हे नातं तुमच्या लक्षात येत असेल. पार्वती येऊन महादेवाच्या पुढे उभी राहिली. महादेवाने आपल्या बटेतली जटेतली एक बोट काढली आणि तिच्या आंबाड्यात घातली. आता म्हणे तू खुशाल जा, काय होणार नाही. बरं म्हणाली. नंदीवर बसली आणि नंदी चाललेला आहे वैकुंठाला, कैलासातून वैकुंठाला, म्हणजे बराच वेळ लागणार ना. आणि म्हणता म्हणता पार्वती वैकुंठाच्या दरवाजाशी पोहोचली. हत्तीने सुंदर असं सोंडेने तिच्यावरती पाणी उधळलं, अत्तर उधळलं. आणि पार्वतीला लक्ष्मीने पाहिलं. आता या पार्वतीचे पाय धुवायला सेविका नाही, स्वतः लक्ष्मीने पार्वतीचे पाय धुतले, पुसले, स्वस्तिक काढली आणि वंश या असं म्हणत म्हणत तिला आत घेऊन आली. तिचं सिंहासन वेगळं होतं, त्या सिंहासनावरती बसवलं, तिला पुन्हा प्यायला दिलं आणि म्हणाल्या, बरं आहे ना सगळं, तब्येत पाणी बरी आहे ना? हो. नंदी बरा आहे ना? तर म्हणाली, हो. आलाय ना तुम्हाला सोडायला? ठीक आहे, आता आराम करा, जरा बसा. या सगळ्या भगिनी आपल्या गप्पा टप्प्या चालू होत्या. सगळ्या देवता एकमेकीकडे बघत होत्या. पार्वती ज्या वेळेला दाराशी येऊन पोचली, पाय बिंधून झाले, आता पुढची गमत, पाय बिंधून झाले आणि ती दाराशी प्रवेशद्वाराशी पोचली, त्या वेळेला तिच्यातनं एकदम लख्ख प्रकाश पडला की सगळ्या चमकल्या. इतकी अप्रतिम सुंदर दागदाग्याने भरलेली अशी पार्वती आज प्रवेश करती झाली. अरे हा काय चमत्कार! हा चमत्कार शंकराच्या जटेतल्या केसांचा. तू काळजी करू नको, मी तुझी सेव. असं सांगितल्याप्रमाणे पार्वती नखशिकांत दागिन्याने भरली, अतिशय सुंदर दिसायला लागली. साडी बिडीने सगळं. सरस्वतीला जरासं हे झालं, किती सुंदर, काय दागिने, काय साडी, मनातल्या मनात. आणि या सगळ्या भगिनी तिच्याकडे बघून हसत होत्या आणि रममाण झालेल्या होत्या. लक्ष्मीला तर एवढा आनंद झाला होता की माझ्या वंश इतक्या सुंदर आणि छान सजून आलेले आहेत. कारण दाराशी येतो तोच हिचं रूप बदललं, सगळंच म्हणजे दागिन्यांपासून साडीपासून सगळं. आणि अशा पद्धतीने सगळ्या भगिनी आलेल्या आहेत. आता त्यांना सगळं काय देणं पणं म्हणा, ओटी बनणं, खिरापोट, खाणं पिणं, जेवण खाण सगळं कसं आनंद चाललेला होता. आणि मग सगळ्यांना सगळं देऊन झाल्यानंतर केवळ खाणं पिणंच नव्हे तर तिने काही काही दागिनासुद्धा त्या सगळ्यांना दिला होता लक्ष्मीने. पार्वती माता अजून बसलेली होत्या. सगळ्या जणी मग एक जण उशीर झाला तर आम्ही जातो सगळे नमस्कार करून आपापले सगळेजण जायला निघाले. पार्वतीला मग लक्ष्मीने विचारलं, सगळे गेले का हो वंश, मला एवढं गेलं उशीर का झाला? नाही हो, असंच मला माहिती आहे का ते झालं सगळं. आणि ती तिथपर्यंत पोचवायला गेली दारापर्यंत. पार्वती जशी नटलेली सजलेली होती तशीच ती कुठे आपल्या देवाच्या म्हणजे परमेश्वराच्या म्हणजे वैकुंठातून तिकडे निघालेली आहे. आणि शिव शंभो शंकर त्यांची वाट बघतात. तिथपर्यंत ती जाऊन कैलासात पोचली आणि ती तशी दिसत होती. आणि मग शंकरांनासुद्धा म्हणजे महादेवांनासुद्धा अतिशय आनंद झाला. आणि ते म्हणाले, आनंद झाला ना तुला? ठीक आहेस ना? हो मग ठीक आहे. हे हळदी कुंकू आता हे कसं होतं आहे, सगळीकडे पानं, आपण सुद्धा हळदी कुंकू करतो, पानं फुलं सगळी किती प्रकारची फळ. साधी करवंदाच्या झाडाला जे काटे असतात त्याच्यावरती ती अशी पानं जर फुलं लावली ना तर कितीतरी सुंदर. आपण आमच्या लहानपणी आम्ही ते एवढं हळद कुंकूला मदत करायचो. सगळ्या गावातल्या बायकांना आम्ही फुलं पानं सगळी नेऊन द्यायचो. सगळीकडे सगळा आनंदच होता. आणि म्हणून तो भगवान विष्णू म्हणतात की सगळं मीच आहे, चैत्र महिना मीच आहे,
मार्गशीर्ष महिना मीच आहे, वैशाख महिना मीच आहे, माझाच आनंद सगळा आहे. आणि असंही मंगळागौरची शोभा अतिशय सुंदर झाली. मग ही मंगळागौर तिथे झाली. मंगळागौर म्हणजे हळदी कुंकू, मंगळागौर नव्हे, हळद कुंकू झालं. आणि हळद कुंकू झाल्यानंतर आले आपले नारायण 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 या बसा. पाय धुतले त्यांचं यागत स्वागत व्यवस्थित केलं आणि ते सगळं करून स्वर्गातून भूतलावर चालले. पृथ्वीवरती येऊन पोहोचले भूतलावरती. आणि ते तिथल्या हळदी कुंकाचं वर्णन तिथे करतायत. आणि तेव्हापासून या पृथ्वीवरती म्हणजे आपल्या इकडे हळद कुंकवाची प्रथा सुरू झाली. तोपर्यंत हळद कुंकू कसं असतं, काय असतं, हे त्या काळापर्यंत म्हणजे बहुत काळ वगैरे त्या वाचून कोणालाही माहिती नव्हतं. पण नारदाने हे स्वर्गातून पृथ्वीवरती आणलं. आणि तेव्हापासून आपल्याकडे चैत्र महिन्यातलं हळद कुंकू, वैशाखातलं हळद कुंकू, मार्गशीर्षातलं हळद कुंकू आणि ज्या वेळेला नवरात्र होतात अश्विनात त्यावेळेचं हळद कुंकू, अशी 4-5 वेळेची हळद कुंकू आणि सगळी सोयीनियुक्त असे कार्यक्रम देवीचे भगवतीचे पृथ्वी तलावरती सुरू झाले. आणि अशा या पद्धतीने हळद कुंकू आणि हे सगळे वनस्पतींचा जास्तीत जास्त फुलांचा सगळ्यांचा स्वीकार करून त्या सगळ्या नटवून थटवून झाडं बिडं फळं आणि अशा पद्धतीने सगळी पृथ्वी माता आनंदी आनंद झालेली असते. आणि असं हे हळद कुंकू पण म्हणायचं. आणि ज्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं की मी कोण आहे, मी सगळं आहे. तो म्हणतोय ना, गायन करण्याजोगा मीच आहे, सगळं मीच आहे. आणि मीच आहे म्हणजेच ही पृथ्वी आणि हे सगळं जे विश्व आहे ते म्हणजे मी आहे, असं भगवान विष्णू सगळ्यांना सांगतायत. आणि म्हणून भगवान विष्णूची आपण सेवा करायची असते, पूजा करायची असते, नामस्मरण करायचं असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हे आपण म्हणायचं. जेणेकरून आपल्या घरी अशी लक्ष्मी हळद कुंकासाठी यावी अशी प्रार्थना करायची. आणि आज हे हळद कुंकाचं सौंदर्य फुलाफळांनी बहरलेलं, झाडांनी हिरवेगार झालेलं, पशु पक्षी पोपट बिपट निरनिराळ्या रंगाचे आनंद सगळ्या पृथ्वीवरती झालेला आहे. अशा या भगवंताला म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय त्यांना आपण नमस्कार करूया. आणि इथे त्या हळद कुंकवाचा कार्यक्रम संपला. आज मी देवीच्या पुढे आंब्याची डाळ, पन्ह, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि पाणी प्यायला आणि इथे दिवा ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्याची आपण प्रार्थना करू का, हे भगवंता तूही आम्हाला असंच सौख्य दे, आनंद दे. आणि आमच्या हातून अशी तुझी नामस्मरणाची आणि सौंदर्य रंगवण्याची अशी आम्हाला उत्सुकता दे. आणि आमच्याकडून हे तू सगळं करून घे असं आपण त्याला प्रार्थना करूया. आणि आज आपलं हे स्वर्गातलं म्हणजे वैकुंठातलं हळद कुंकू आपण बघितलं. आणि तेव्हापासून म्हणजे किती त्याला काळ झालेला आहे, किती काळापूर्वीची हकीकत आहे. तेव्हापासून हे पृथ्वी तलावरती आलेलं हळद कुंकू ते आज सगळ्यात आहे. जगाच्या अंतापर्यंत जगबुडीपर्यंत हे राहणार आहे. आणि राहो अशी मी प्रार्थना करते. आणि इथेच आपला व्हिडिओ संपला अशी मी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला यातलं सगळं कळलं आहे असं समजून तुम्ही काय करा, तुमच्या मनामध्ये ज्या कल्पना असतील, तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही बॉक्समध्ये टाका आणि मला सांगा. अशा पद्धतीने इथे आपण आता हा जो आहे आपला संकट तो संपूया. नमस्कार. इथे सुरू.